पुढची बातमी, तामिळनाडूतील सत्तेसाठी फॉर्म्युल्याची जुळवाजुळव करण्यात अभिनेता थलपती विजय यांना यश आलंय। थलपती विजय यांना काँग्रेससह डावे पक्ष VCK आणि IUML या पक्षांनी विजयला पाठिंबा दिल्यामुळे विजयनं बहुमताचा आकडा गाठलाय। विजय आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत। विजय यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला। थलपती विजय यांचा रविवारी शपथविधी। TVKने जुळवलं सत्तेचं गणित। तामिळनाडूतील सत्तेचा तिढा अखेर सुटलाय। त्यामुळेच थलपती विजय यांच्या TVK पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला। फटाक्यांची आतषबाजी करत घोषणा देत विजय यांच्या समर्थकांनी आनंद साजरा केला। त्यामागचं कारणही तसंच आहे। TVKला सत्ता समीकरण जुळवण्यात यश आलंय। तामिळनाडू विधानसभेचा निकाल लागून 6 दिवस उलटून गेले तरी सुद्धा TVKला सत्ता स्थापनेसाठी मॅजिक फिगर गाठता आली नव्हती। पण अखेर सत्ता समीकरण फॉर्म्युला जुळवण्यात अभिनेता थलपती विजयला यश आलंय। तामिळनाडू विधानसभेत 108 जागा मिळवत विजयचा TVK पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला होता। मात्र सत्ता स्थापनेसाठी विजयला 11 जागांची आवश्यकता होती। मात्र या जागांची जुळवाजुळव करताना विजयला तारेवरची कसरत करावी लागली। काँग्रेसच्या 5 आमदारांनी विजयला पाठिंबा दिल्यामुळे विजयला दिलासा मिळाला होता। मात्र यानंतर 6 जागांवरील पाठिंबा मिळवताना विजयला इतर पक्षांच्या नाकतुऱ्या काढाव्या लागल्या। राजकारणामध्ये कधीही कोणाशी युती करावी लागते। अनाकलनीय अशा आघाड्या तयार होतात, युत्या तयार होतात। तर अशा वेळेला संभाव्य चित्र पाहून काही आपल्याला जर आमदार कमी पडत असतील तर ते आमदार कसे मिळवायचे, कोणाचे किती आमदार निवडून येऊ शकतात, यासाठीचे जे राजकीय कौशल्य कसलेले राजकारणी दाखवतात ते विजय यांना दाखवता आलं नाही आणि नेमका याच परिस्थितीचा फायदा हा त्यांच्या विरोधकांनी घेतलेला दिसतो। काँग्रेसने पटकन पाठिंबा दिला असला तरी इतर 3-4 छोट्या छोट्या पक्षांचा पाठिंबा त्यांना मिळवताना 2-3 दिवस बरीच कसरत करावी लागली। TVKच्या 107, काँग्रेसच्या 5 आमदारांसह CPIच्या 2, CPMचे 2, VCKच्या 2 तर IMULचे 2 असे 120 आमदारांचं बळ विजयच्या पाठीशी आहे। तामिळनाडूत बहुमताचा आकडा 118 असून आता त्यापेक्षा 2 म्हणजेच 120 आमदारांचा पाठिंबा विजय सोबत आहे। थलपती विजयने राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेत सत्ता स्थापनेचा दावा केलाय। अभिनेते विजय यांनी सिनेमातून त्यांच्या एक राजकीय संदेश देत 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 इथवर वाटचाल केलेली आहे आणि मैदानातलं राजकारण आणि सरकार चालवत असताना विधानसभेतलं राजकारण, विधिमंडळातलं राजकारण, सरकारमधलं राजकारण ह्या पूर्ण भिन्न गोष्टी आहेत। तामिळनाडूला बहुधा अनेक नव्या गोष्टींना सामोरं जावं लागेल असे याचे हे संकेत आहेत। विजय यांचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला असला तरी सुद्धा त्यांच्याकडे काठावरचं बहुमत आहे। त्यामुळे पुढची 5 वर्ष सत्तेचा गाडा हाकताना मात्र त्यांना मित्रपक्षांना सांभाळावं लागणार आहे। नरेश बोबाटेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।